बघूया 100% बातम्या। वानखेडेच्या मैदानावर भारतीय फलंदाजांच्या तुफान गोलंदाजीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंड समोर 398 धावांचं एक आव्हान ठेवलंय। विराट आणि श्रेयस अय्यरचं शतक आणि शुभमन गिल, रोहित शर्मा, के.एल. राहुलच्या तुफानी खेळीनं क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं। न्यूझीलंड विरोधातल्या सेमीफायनलच्या लढतीत रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं टीम इंडियाला तुफानी सुरुवात करून दिली। रोहित शर्मानं अवघ्या 29 चेंडूत 47 धावा काढल्या। रोहितच्या या खेळीत 4-4, 4-6चा समावेश होता। रोहित बाद झाल्यानंतर विराट आणि शुभमननं सफाईदार खेळ करत रन रेट कमी होणार नाही याची काळजी घेतली। विराट कोहलीनं या दरम्यान आपलं 50वे वनडे शतक झळकावलं, तर मुंबईकर श्रेयस अय्यरनं तुफानी फलंदाजी करत दिमाखदार शतक झळकावलं। अवघ्या 67 चेंडूत श्रेयस अय्यरनं शतक झळकावलं। कोहली बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या के.एल. राहुलनंही 20 चेंडूत 39 धावांची खेळी खेळली, तर शुभमन गिल 80 धावा काढून नाबाद राहिला। भारतीय फलंदाजांच्या तुफानी खेळीच्या जोरावर भारतानं न्यूझीलंड विरोधात 397 धावांचा डोंगर उभारलाय। वानखेडेच्या मैदानावर विराट कोहलीनं क्रिकेटमधील मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 वनडे शतकांचा विक्रम त्यानं मोडीत काढला। विराट कोहलीनं वानखेडेच्या मैदानावर सामन्यात 50वे जबरदस्त शतक झळकावलं। रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या विराट कोहलीच्या कामगिरीकडे तमाम क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलं होतं। टीम इंडियाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी विराट कोहलीवर होती। शुभमन गिल सोबत खेळताना विराट कोहलीनं विकेट जाणार नाही याची खबरदारी घेत जबाबदारीनं खेळी केली। भारतीय संघाचा डाव सावरल्यानंतर कोहलीनं आपल्या खात्यातले स्ट्रोक्स खेळले। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या साक्षीनं विराट कोहलीनं सचिनचा 49 वनडे शतकांचा विक्रम मोडला आणि 50वे शानदार शतक झळकावलं। शतक झळकावल्यानंतर त्यानं सचिनला अभिवादन केलं। विराटच्या 117 धावांच्या शतकी खेळीत 9 4 आणि 2 6चा समावेश होता। विराटनं 50वे शतक झळकावल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतरही पवार कुटुंबातल्या नात्यांचा ओलावा कायम असल्याचं पाहायला मिळालं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळेंनी भाऊबीज साजरी केली। खरं तर याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। बारामतीच्या काटेवाडीतल्या फार्म हाऊसवर संपूर्ण पवार कुटुंब दाखल झालं होतं। विशेष म्हणजे अजित पवारांच्या निवासस्थानी आयोजित भाऊबीज कार्यक्रमाला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी हजेरी लावली। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीच्या पार्श्वभूमीवर या कौटुंबिक कार्यक्रमाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र पक्षातल्या फुटीनंतरही नात्यातला जिव्हाळा कायम असल्याचं पाहायला मिळालं। मंगळवारी शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला अजित पवारांनी आवर्जून हजेरी लावली। पवारांच्या या कौटुंबिक कार्यक्रमावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं। काही कौटुंबिक गोष्टी असतात त्या आम्हालाही माहिती आहेत, काही संस्थात्मक गोष्टी असतात। दोघांचंही मैदान एकच आहे सध्या बारामती, पण बारामतीवरची कुस्ती ही शरद पवारच मारतील, महाराष्ट्रात सुद्धा शरद पवारच नेतृत्व करतील। यंदा रक्षाबंधनला सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या ऐवजी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांना राखी बांधली, त्यामुळे पवार कुटुंबात दुराव्याची चर्चा रंगली। मात्र दिवाळीला वेगळं चित्र पाहायला मिळालं। पवार कुटुंबातल्या नात्यातला ओलावा कायम असल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र आल्यानं पवार कुटुंबात सध्या दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पण या उत्साहात संजय राऊतांनी पुन्हा एक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबियांमधील एकोपा कायम असल्याचं दिसून येत आहे। सत्तांतरानंतरचा अजित पवार आणि शरद पवारांच्या गाठीभेटी असो किंवा मग आता दिवाळीच्या निमित्तानं पवार कुटुंबाचं एकत्र येणं असो, शरद पवार आणि अजित पवार सातत्यानं सोबत दिसत आहेत। शरद पवार कितीही वेळा अजित पवारांसोबत एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवार गटाला माती चारेल असा टोला राऊतांनी लगावला। अजित पवार आणि शरद पवार तुम्हाला किती एकत्र दिसले तरी 2024च्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांनी अजितदादा आणि पवार साहेबांची काळजी करण्यापेक्षा आपल्या शिवसेनेची काळजी करावी। कोण कुणाला धूळ चारेल हे मतदार ठरवतील। आधी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून या भेटींवर उघडपणे नाराजी व्यक्त केली जात होती, पण आता संजय राऊतांनी एक प्रकारे पवारांच्या कौटुंबिक एकोप्याचं समर्थन केलंय। त्यामुळे शरद पवारांचं अजित पवारांना भेटणं आता महाविकास आघाडीनं मान्य केलंय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। मनोज जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करतायत आणि या दौऱ्यात ते मराठा समाजाशी आरक्षणाबाबत संवाद साधणार आहेत।
मनोज जरांगे पाटील यांनी दवाखान्यातल्या विश्रांतीनंतर लगेच तिसरा टप्पा महाराष्ट्र दौरा सुरू केला। आज अंतरवाली सराटी गावातून त्यांनी सुरुवात केली। मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून सुरू केलेल्या दौऱ्यात ते 2,500 किलोमीटर फिरणार आहेत। 23 तारखेपर्यंत सुरू असलेल्या या महाराष्ट्र दौऱ्यात त्यांच्या निर्धारित 27 सभा होणार आहेत। मराठा समाजाशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रचंड आनंदी की नोंदी सापडत नव्हत्या, आज आमच्या लेकरा बाळांना आयुष्याची भाकरी मिळायला लागली आणि मराठा समाज इतका उत्साह आहे की ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी प्रचंड संख्येनं मराठा समाज जमतोय कामं सोडून, म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आजपासून निघा। ओबीसी समाजाचेही मेळावे होणार असून त्यांच्या मेळाव्याला आपला कोणताही विरोध नसल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलंय। गोष्ट आहे, लोकशाहीचा अधिकार प्रत्येकाने घेतली पाहिजे। फक्त मराठा समाजाचं लेकरांचं वाटोळ होईल किंवा मराठा समाजाचा द्वेष म्हणून आकस म्हणून नाही घेतली पाहिजे, एवढाच अर्थ आहे। तिसऱ्या टप्प्यातल्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर जरांगे पाटील 23 तारखेला अंतरवाली सराटीत येऊन साखळी आंदोलन करणार आहेत। त्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा चौथा टप्पा सुरू होणार आहे। एकूण मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले। या दौऱ्यात त्यांचं जंगी स्वागत होत आहे। बीडमध्ये त्यांच्या स्वागतासाठी मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली होती। मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या दरम्यान ते बीडमध्ये आले होते। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जेसीबीतून फुलांचे उधळण करत जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात आलं। दरम्यान बीडमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटनेच्या नंतर पहिल्यांदाच जरांगे पाटील यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली। यावेळी तब्बल 25 मिनिटं मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या चर्चा झाली। बीडमधल्या हिंसाचार प्रकरणी निष्पाप लोकांवर कारवाई करू नये अशी मागणी त्यांनी केली। मनोज जरांगे पाटील यांचं ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं जात आहे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे। राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर नेहमी टीकेचे बाण सोडणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस। या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे। दर दिवशी सकाळी पत्रकार परिषदेतून आपल्या शाब्दिक बाणांनी संजय राऊत सत्ताधाऱ्यांवर, विशेषतः शिंदेच्या शिवसेनेवर आणि भाजपवर निशाणा साधतात। सत्ताधाऱ्यांकडून राऊतांना प्रत्युत्तर दिलं जातं। आता संजय राऊतांचा वाढदिवस असताना सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या। तर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राऊतांच्या जन्मतारखेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना, महाराष्ट्र यांच्याशी बेईमानी करणाऱ्यांपैकी आम्ही नाही। मला माझ्याकडनं वाढदिवसाच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत। छोटीशी विनंती होती, इतका द्वेष आमच्या देवेंजींचा आणि भाजपचा करू नका हो। एकच त्यांना मी विनंती करीन वाढदिवसाच्या माध्यमातून की थोडा तोंडावर ताबा ठेवला तर मला वाटतं पुन्हा सकाळी 4 वाजताचे फटाके ऐकायला मिळणार नाही। तुम्हाला शुभेच्छा 15 एप्रिलला द्यायच्या त्या 15 नोव्हेंबरला द्यायच्या। संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खोचक शब्दात टोले हाणण्याची संधी सत्ताधाऱ्यांनी साधली। राज्यात ऊस दराचा प्रश्न पेटलाय। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक अशी भूमिका घेतली आहे। त्यामुळे कोल्हापुरात ऐन दिवाळीत ऊस दर आंदोलनाचा भडका उडाला। राज्यात ऊसाच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापुरात आणि सांगलीत स्वाभिमानीकडून आंदोलन सुरू आहे। दीपावली भाऊबीज निमित्त स्वाभिमानी महिला आघाडीच्या वतीनं आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींना खरडा भाकर देऊन ओवाळणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातल्या महिलांनी खरडा भाकर देऊन ओवाळणी केली। आमदार प्रकाश आवाडेंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलांनी आज खरडा भाकर देऊन ओवाळलं। यावेळी प्रकाश आवाडे यांनी गेल्या वर्षीच्या ऊसाला 400 रुपये मिळणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। त्याच वेळी सांगितलं ते हे घडणार नाही म्हणून, मी त्याच वेळी सांगितलं ते हे घडणार नाही म्हणून, आता त्यांनी तुम्हाला सांगितलं आम्हाला काय करायचं, हे मिळणार नाहीत। सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर एका बाजूला 37 कारखाने आणि दुसऱ्या बाजूला 15 लाख ऊस उत्पादक शेतकरी असा संघर्ष सुरू झालेला आहे। ऊसाच्या प्रश्नावर अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जायकवाडीचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे। नगर आणि नाशिकच्या धरणातून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याला प्रचंड विरोध होऊ लागलाय। तर मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा आता पाण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे।
समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर नाशिक धरण समूहातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात 8 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काढलाय। याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींकडून विरोध होऊ लागलाय। जायकवाडी धरणात सध्या उपलब्ध असलेलं पाणी पाहता मराठवाड्यात पाण्याच्या बाबतीत आणीबाणीची परिस्थिती नसल्याचं स्पष्ट मत राधाकृष्ण विखे पाटलांनी मांडलंय। समन्यायी पाणी वाटप करत असताना निर्माण होत असलेला संघर्ष टाळून हा प्रश्न समन्वयातून सोडवला पाहिजे असं आवाहन विखे पाटलांनी केलंय। तर याच पाण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकप्रतिनिधींनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अशी काय साधारण परिस्थिती आणीबाणीची स्थिती नाही आहे की ज्यामुळे पाणी सोडावं लागेल अशी स्थिती नाही आहे। मात्र कायद्याच्या चाकोरीत आपल्याला थोडी काम करावं लागतं। जायकवाडीला नगर आणि नाशिकमधून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्यासाठी सरकार कसा तोडगा काढतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। राज्यात मोठ्या उत्साहात भाऊबीजेचा सण साजरा करण्यात येतोय। सर्वसामान्यांप्रमाणे राजकीय नेते मंडळींच्या घरी सुद्धा भाऊबीज सणाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईत भाजपचे नेते प्रसाद लाड यांना भाऊबीजेच्या निमित्तानं चित्रा वाघ यांनी औक्षण करत भाऊबीज साजरी केली। तर ठाकरे गटाचे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईकांनी भाऊबीज साजरी केली। अहमदनगरच्या संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांच्या घरी भाऊबीजेचा उत्साह पाहायला मिळाला। थोरातांच्या भगिनी दुर्गा तांबेंनी बाळासाहेब थोरातांचं औक्षण केलं, तर थोरातांच्या कन्येनं सत्यजित तांबेंचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी केली। तर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांसोबत भाऊबीज साजरी केली। राजकीय मतभेद बाजूला ठेवत शिवसेना शिंदे गटातील नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आपले भाऊ शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना भाऊबीजेच्या निमित्तानं औक्षण करून मिठाई भरवत तोंड गोड केल्याचं पाहायला मिळालं। दिवाळी सण मोठा, आनंदाचा नाही तोटा असं म्हटलं जातं। दिवाळीच्या निमित्तानं अनेक प्रथा परंपरा आपल्या इकडे जपल्या जातात। मात्र अमरावतीच्या तिवसामध्ये फटाके फोडण्याची एक जीवघेणी परंपरा पाहायला मिळते। अमरावतीच्या तिवसा इथं एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा पाहायला मिळाली। लोकांच्या गोंगाटात हौशी तरुणांनी फटाके फोडले। काही तरुणांनी तर चक्क हातात फटाक्यांची माळ घेत फटाके फोडले। तर आकाशात सोडले जाणारे रॉकेट चक्क जमिनीवर सोडण्यात आले। तर काही जण हातात फटाके घेत एकमेकांवर फेकत असल्याचं दिसून आलं। या प्रकारामुळे काही दुकानांना किरकोळ आगी लागल्या, तर काही तरुण फटाक्याच्या आगीनं किरकोळ जखमी झाले। ही जीवघेणी परंपरा बंद करण्यात पोलीस हतबल असल्याचं दिसून आलं। गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर आलेल्या व्हेल माशाची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं। तब्बल 24 तासानंतर व्हेलला पुन्हा समुद्रात पाठवण्यात बचाव पथक यशस्वी ठरलं। ओहोटीमुळे या व्हेल माशाच्या पिलाला समुद्रात सोडण्यात बचाव पथकाला अनेक अडचणी येत होत्या। कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी सोमवारी व्हेल माशाचं पिल्लू आढळलं होतं। सोमवारी संध्याकाळी भरती आल्यानंतर व्हेलचं हे पिल्लू समुद्रात गेलं होतं। मात्र ओहोटी आल्यानं पुन्हा हे पिल्लू किनाऱ्यावर आलं। त्यानंतर पिलाला पुन्हा समुद्रात सोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। मात्र ओहोटीमुळे यात अनेक अडचणी येत होत्या। याच दरम्यान व्हेल माशाच्या पिल्लाला सलाईन लावून जीवनदान देण्याचे प्रयत्न सुरू होते। 30 फुटाहून अधिक लांब आणि 5 ते 6 टन इतकं वजन असलेल्या या व्हेल माशाच्या पिलाला भरती आल्यानंतर रात्रीच्या सुमारास समुद्रात सोडण्यात वन विभाग आणि बचाव पथकाला यश आलंय। दिवाळी हा प्रकाशाचा सण। या सणाच्या निमित्तानं राज्यातील अनेक देवस्थानातल्या मंदिरांवर नेत्रदीपक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईमुळे राज्यातली देवस्थान अक्षरशः नाहून निघाली। दीपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवात 21,000 पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या, तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। मोठ्या संख्येने भाविक देखील यावेळी उपस्थित होते। दीपोत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघाला। बीडच्या केज तालुक्यातील श्री क्षेत्र तुकोबराय पावनधाम इथं 21,000 दिव्यांचा नयनरम्य आणि अतिशय देखणा दीपोत्सव सोहळा संपन्न झाला। मागील 9 वर्षापासून या दीपोत्सवाची परंपरा आहे। जीवनातील अज्ञान अंधार दूर करून प्रकाश ज्ञानानं जीवन तेजोमय व्हावं असा संदेश देण्यात आला। 21,000 दिव्यांनी पावनधाम परिसर यावेळी उजळून निघाला। यावेळी पंचक्रोशीतल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती। दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं देवदेवतांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पावलं मंदिराकडे वळू लागली। या निमित्तानं राज्यातल्या मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी होतीये। सलग सुट्ट्यांमुळे भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत।
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात। गेल्या 3 ते 4 दिवसापासून तुळजापुरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मंदिर संस्थानं भाविकांची ही गर्दी लक्षात घेता देवीचं मंदिर पहाटे उघडण्याचा निर्णय या अगोदर घेतला। या निर्णयाचा भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। तर दिवाळी निमित्तानं सलग सुट्ट्या आल्यानं संत नगरी शेगाव सुद्धा भक्तांनी फुलून गेलं। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली। केवळ राज्यातून नाही तर राज्याबाहेरून भक्त शेगावमध्ये दर्शनासाठी दाखल झाल्याचं दिसून आलं। येत्या 23 तारखेला कार्तिकी यात्रा आहे। या यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना उद्यापासून 24 तास पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे। त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला। पंढरपुरातल्या कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो वारकरी येतात। या यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना उद्यापासून विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणार आहे। कार्तिकी यात्रा काळात भाविकांना दर्शनासाठी विठुराया अखंड उभे राहतात। त्यासाठी विशेष दर्शन मंडप तयार करण्यात आलाय। दरम्यान कार्तिकीच्या निमित्तानं भाविकांना 30 नोव्हेंबरपर्यंत विठुरायाचं 24 तास दर्शन घेता येणं शक्य होणार आहे। उद्या संध्याकाळी विविध पूजा करून देवाच्या शयनगृहातील पलंग काढला जाईल। त्यानंतर 24 तास मंदिर दर्शनासाठी खुलं राहील असंही मंदिर प्रशासनानं म्हटलंय। कोकणाला समुद्र असा किनारा लाभलेला आहे आणि दिवाळीत आलेल्या या सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागली। त्यामुळे कोकणातले समुद्र किनारे गजबजले। दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। मालवणमधल्या चिवला, दांडी, तारकर्ली, देवबाग, शिरोडा, देवगड या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी खूप गर्दी केली आहे। समुद्राच्या लाटा अंगावर घेत चिंब भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत। त्यासोबत बोटिंगसह पॅरासेलिंग आणि विविध सागरी क्रीडांचा आनंद पर्यटक घेत आहेत। दिवाळीची सुट्टी असल्यामुळे आम्ही यंदा ठरवले की आपण मालवणला जाऊन एन्जॉय करूया। तर खूप मजा येत आहे, गर्दी पण आहे, पण तेवढीच मजाही येत आहे। एकूणच कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालत असून पर्यटकांमुळे कोकणातले समुद्रकिनारे अक्षरशः फुलून गेले। यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।